करायचं ते सांगितलं भागवतामध्ये. फाल्गुन महिना, मराठी महिने माहिती आहेत सगळ्याला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे म्हणजे मराठी महिने. हे झाले इंग्लिश, इंग्रजी, जे इंग्रजांनी त्यांची संस्कृती आपल्यावर लादली ते. पण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे झाले आपले मराठी महिने. त्या मराठी महिन्यामध्ये एक फाल्गुन महिना येतो. फाल्गुन, त्या फाल्गुन महिन्याच्या, लक्षपूर्वक आहे का महिला मंडळी, तुमच्या कामाचं आहे, आमच्या पुरुष मंडळीच्या काही कामाचं नाही. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये 12 दिवसापर्यंत फक्त दूध प्यायचं, फक्त दूध प्यायचं आणि नारायण भगवंताची म्हणजे विष्णूची पूजा करायची. इच्छित असा मुलगा प्राप्त होतो. भागवत सांगतं बरं का. तुम्ही म्हणाल महाराजांनी सांगितलं, नाही, हे भागवत सांगतं. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये 12 दिवसापर्यंत फक्त दूध प्यायचं. कोणाला नवऱ्याला सुद्धा नाही द्यायचं, स्वतःच प्यायचं. दूध पिऊन, फक्त दूध पिऊन म्हणजे उपास करायचा, अन्न सेवन नाही करायचं. जर इच्छित संतान प्राप्ती व्हायची असेल तर हे व्रत केलं पाहिजे. असं व्रत त्या आदितीनं केलं. आदिती म्हणजे देवांची आई, कश्यप ऋषीची पत्नी. त्या आदितीनं पयोव्रत केलं आणि पयोव्रत केल्याच्या नंतर काही दिवसानंतर वामन भगवंताचा जन्म झाला. बोलिये वामन भगवान की जय. वामन भगवंताचा जन्म भाद्रपद शुद्ध द्वादशीला झाला. भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजेच तिला विजया द्वादशी असं म्हटलं जातं. विजया द्वादशी ती भाद्रपद महिन्यातली शुद्ध द्वादशी. बरोबर दुपारच्या वेळेला वामन भगवान प्रकट झाले. त्याचे यज्ञपवित संस्कार केले. यज्ञपवित संस्कार म्हणजे मुंज, त्याला मौंजी बंधन म्हणतात. मुंज केली. मुंज केल्याच्या नंतर गळ्यामध्ये जानवं घालण्यात आलं. माता आदितीनं त्याला लंगोटी दिली वामन भगवंताला. पृथ्वीनं आसन दिलं. ब्रह्मदेवानं हातामध्ये कमंडलू दिला. सरस्वतीनं पहा, सगळ्या देवी देवतांनी त्या वामन भगवंताला काय दिलं त्याचा उल्लेख. सरस्वतीनं जपमाळ दिली, हातामध्ये जप करण्यासाठी माळ. ब्रह्मदेवानं कमंडलू दिला. कुबेरानं भिक्षापात्र दिलं. भिक्षापात्र जे भिक्षा मागण्यासाठी पात्र ते स्वतः कुबेरानं. आणि मधुकरी मागण्याच्या निमित्तानं ते वामन भगवंत निघालेत. मधुकरी म्हणजे माधुर्य. मधुकरी मागण्यासाठी वामन भगवंत निघाले. नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या त्या भृगुकच्छ ठिकाणाच्या ठिकाणी, भृगुकच्छ, नर्मदा नदीच्या काठावर भृगुकच्छच्या ठिकाणी वामन भगवंत आले. आणि वामन भगवंत कुठं येत आता? त्या भृगुकच्छामध्ये बळीच्या यज्ञ मंडपात आलेत. बळीच्या यज्ञ मंडपात. यज्ञ मंडपाच्या दरवाजावर आले आणि वामन भगवंतानं आवाज दिला, हो, तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर रे जोजी. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. ओम भवती भिक्षाम देही. आवाज दिला. त्याचबरोबर सगळ्यांचं लक्ष गेलं त्या मंडपाच्या मुख्य दरवाजाकडे आणि दारावर पाहिलं तर एक दिव्य तेजस्वी स्वरूपातला तो बटू ब्राह्मण पाहिला. आणि त्या ब्राह्मणाकडे पाहिल्याबरोबर सगळे यज्ञ मंडपातले ब्राह्मण उठून उभे राहिले. सगळ्यांनी स्वागत केलं. हो, बळीराजानं देखील स्वागत केलं. बळीराजानं त्याच वेळेला बळीराजाची पत्नी आली, विंध्यावली. बळीराजाची मुलगी रत्नमाला. पत्नी कोण बळीराजाची? विंध्यावली. आणि जी मुलगी आहे ती रत्नावली, आज रत्नमाला. काही ठिकाणी रत्नावली असा उल्लेख आहे, काही ठिकाणी रत्नमाला असा उल्लेख आहे.
ही रत्नमाला आजची लक्षात ठेवा, उद्या आपल्याला कामी येणार आहे बरं का. आजची रत्नमाला लक्षात ठेवा, उद्या विचार. ती रत्नमाला मनात विचार करू लागली, एवढा गोड तेजस्वी सुंदर बालक आहे, ज्या आईनं याला दूध पाजलं ती किती भाग्यवान असेल. असा बालक जर माझ्या देवानं माझ्या कुशीत जर जन्माला घातला तर मला सुद्धा ते सौभाग्य प्राप्त होईल जे याच्या आईला प्राप्त झालं. ही मागणी लक्षात ठेवा बरं का देवाची. देवानं पाहिलं वामन भगवंतानं त्या रत्नावलीकडं, त्या रत्नमालेकडं, तिच्या मनामध्ये काय विचार चालू आहे. देव तथास्तु म्हटले, तथास्तु. देव त्यालाच म्हणायचं ज्याच्याकडे दातृत्व नावाची शक्ती आहे. मागितलं ते देतो देव. त्यानं ही देखील इच्छा तिची पूर्ण केली. कोणती? तुझ्यासारखा बालक माझ्या पोटी जन्माला येऊ दे. हा चला. थोड्या वेळानं त्याची पाद्यपूजा केली वामन भगवंताची त्या बळीनं. आणि बळीनं पाद्यपूजा केल्याच्या नंतर हो ब्राह्मण देवता सांगा काय इच्छा आहे. म्हणले दान पाहिजे. म्हणले दान देण्यासाठी तर माझा जन्म आहे, सांगा काय दान देऊ. गुरु बसलेले होते बरं का, शुक्राचार्य. मला 3 पग भूमी पाहिजे, 3 पग, 3 पावलं भूमी, 3 पावलं. म्हणले तुम्ही वय जसं तुमचं लहान दिसते तशी बुद्धी सुद्धा तुमची लहान दिसते. बळी काय म्हणला देवाला, तुमचं जसं वय शरीर लहान दिसते तशी बुद्धी सुद्धा लहान दिसून राहिली तुमची. शुक्राचार्याच्या लक्षात आली बरं का ती चाल. हो, हा दुसरा तिसरा कोणी नाही. हा कोण आहे? साक्षात विष्णू आहे. छळ करण्यासाठी आलाय. म्हणला बळीनं सांगितलं महाराज काहीतरी जरा जास्त मागा. 3 पग भूमी म्हणजे काय? एखादं गाव मागा, गाव देऊन टाकतो. एखादं राज्य मागा, राज्य देऊन टाकतो. म्हणले मला फक्त आणि फक्त 3 पग भूमीच पाहिजे. मला याच्या व्यतिरिक्त दुसरं तुझ्याकडून काहीच नको, काहीच नको. दिली म्हणले संकल्प करा. संकल्प अशी दिली नाही, संकल्प करावा लागते. संकल्प म्हणजे हातामध्ये आपण म्हणतो ना, ब्राह्मण म्हणतात हातात तांदूळ घ्या, पाणी घ्या, मग असा मंत्र म्हणा आणि नंतर मग सोडा. त्याला संकल्प करणं म्हणायचं. संकल्प. शुक्राचार्याने डोळे बंद केले आणि पाहिलं त्या वामन भगवंताच्या चेहऱ्याच्या आड विष्णू परमात्म्याचा चेहरा लपलेला. मूळ रूप भगवंताचं पाहिलं आणि सांगितलं खबरदार बळी, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून छलिया विष्णू आहे आणि कपटानं तुझं सगळं राज्य हिरावून घेण्यासाठी आलाय. याला अजिबात देऊ नको, दान देऊ नको, हकलून लाव इथून. पण बळी म्हणला हो, अरे हा देव असो की कोणी असो, माझ्या दारात भिक्षुक म्हणून याचक म्हणून आलाय ना, बस त्याला दान देणं माझं कर्तव्य आहे. तो देव असो की कोणी असो. आणि एक विचार करा, गुरुला काय म्हणतोय, अरे साक्षात नारायण परमात्म्यानं माझ्या दारात येऊन भीक मागावी, याच्यापेक्षा अजून मला काय पाहिजे. मी द्यायला तयार आहे. 3 पावलं भूमी द्यायला तयार झाला. संकल्प सोडण्यासाठी हातामध्ये अक्षता घेतले, तांदूळ घेतले, पाणी घेणार. त्यावेळेला शुक्राचार्याला आपल्या शिष्याची कीव आली. आपल्या शिष्याचं सगळं राज्य जाईल, सगळं राजवैभव जाईल, राक्षस पुन्हा दुर्बल होतील. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. जी पाणी घेण्यासाठी झारी होती, झारी, त्या झारीमध्ये शुक्राचार्य सूक्ष्म रूपानं जाऊन बसले. सूक्ष्म रूपानं झारीच्या तोंडाला, पाण्याची जी झारी होती त्या झारीच्या तोंडाला जाऊन बसले. आणि कितीही असं झारी ओतली तरी पाणी पडच ना संकल्प करण्यासाठी. मग बळीराजानं एक अशी गवताची काडी घेतली आणि काडी घेऊन त्या झारीच्या एका छिद्रामध्ये, जे शुक्राचार्य बसलेले होते, झारीच्या एका छिद्रामध्ये शुक्राचार्य बसलेले होते, बरोबर त्या छिद्रातून ती काडी टाकली. आणि काडी कुठं गेली? त्या शुक्राचार्याच्या एका डोळ्यामध्ये लागली. आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा, आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा, आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा, आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा. बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला.
फोडियेला डोळा आड आला म्हणूनी फोडियेला डोळा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा फोडियेला डोळा आड आला म्हणोनी कुठं आड आला धर्मा आड आला म्हणोनी ते असं आहे. धर्मा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा एक डोळा फुटला आणि एकच डोळा राहिला शुक्राचार्याचा संकल्प पूर्ण केला म्हणून म्हटलेलं आहे माणसानं कधीही चांगल्या कामासाठी झाली तर मदत केली पाहिजे. काय म्हणतोय लक्षपूर्वक ऐका. चांगल्या कामासाठी झाली तर आपल्याकडून मदत करावी. समजा हे सप्ताह आहे झाली तर आपल्याकडून एखादी पंगत घ्यावी एखादं ज्ञानदान करण्यासाठी एखाद्या कीर्तनकाराचं सौजन्य घ्यावं काही देणगी द्यावी. मात्र काही लोकांना सवय असती बाबा स्वतः तर काही देत नाहीत बरोबर दादा. कोणी पंगत घालू लागलं अरे कशाला उगाच 10-5 हजार रुपयाचं नुकसान आहे की नाही. बरं कोणी पट्टी द्यायला 4-2 हजार रुपये तेवढे काय करायचे पैसे 1000 बस झाले ना. अशी लोकांना सवय असते. त्याला धर्माच्या आड येणं म्हणतात. धर्माच्या आड. बळीराजा देऊ लागला का नाही 3 पावलं भूमी या शुक्राचार्याच्या बापाची देऊ लागला का. त्याच्या स्वतःच्या हिमतीवर कमावलेली देऊ लागला. शुक्राचार्याचं काय जात होतं तरी पण शुक्राचार्यांना उगे मध्ये मध्ये करायची सवय. त्या झारीमध्ये जाऊन बसला विनाकारण पाणी येऊ देईना त्या झारीतून. आपला डोळा गमवावा लागला डोळा. म्हणून हे जे मध्ये धर्माच्या आड येणारे लोक आहेत की नाही त्यांच्यासाठी हो लक्षात ठेवा. आपल्या हातानं कोणाचं चांगलं होय ना का नाही तर नाही हरकत नाही पण कोणाचं वाईट आणि चांगल्या कामात आडाफाटे आणायची सवय सोडून द्या. आंधळ व्हावं लागतं आंधळ असं आडाफाटे आणायची नाही चांगल्या कामामध्ये. चला संकल्प केला आणि संकल्प केल्यावर सांगितलं 3 पावलं भूमी द्यायला तयार आहे घेऊन टाका तुम्हाला कुठली घ्यायची. बस भगवान साक्षात विष्णू परमात्मा होता. विराट रूप धारण केलं. एका पावलामध्ये भूमी एका पावलामध्ये आकाश आणि 3रा पाऊल वर उचलला. सांग कुठं ठेवू बळी. बस बळी म्हणला माझ्या डोक्यावर. देवाला पाय ठेवण्यासाठी स्वतःचं डोकं दिलं स्वतःचं डोकं. आणि त्या बळीला पुण्यवान होता तरी पाताळात घातला. कोणामुळं त्या देवांची कीव केल्यामुळं विष्णू परमात्म्यानं हो बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि त्याला पाताळामध्ये घातलं. पाताळामध्ये तिथं बळीचं राज्य करण्यासाठी मग देवानं विनंती केली देवा तुला इथंच राहावं लागेल. कुठं पाताळातलं राज्य. द्वारपाल म्हणून देव राहिला. द्वारपाल म्हणून मी म्हणतो नेहमी भक्ती करा. भक्ताच्या घरी देव नांदायला येतो. देव नांदायला तिथं देव द्वारपाल म्हणून राहिला. बरं देव जिथं राहिला तिथं लक्ष्मीबाईला जाणंच भाग आहे. पळत गेली तिथं. नवरा कुठे शोधायला. नारदाला विचारलं कुठे ते म्हणला रखवालदार राहिलाय तिथं बळीच्या घरी जा. लक्ष्मी तिथं गेली आणि तिथं धुण्या भांड्याचं काम लक्ष्मीबाईनं केलं. लक्ष्मीबाईनं धुणे भांड्याचं हो. मग भाऊबीजेचा दिवस आला म्हणतात आणि भाऊबीजेच्या दिवशी बळीराजाला राखी बांधायला गेली. बळीराजा म्हणला काय देऊ. ती म्हणली काहीच नको. ते दारावरला तू या ते भाला घेऊन उभं आहे का ते देऊन टाक मला. दारावरला ती म्हणजे स्वतः भगवंत. तेव्हा देव मोकळा झाला तिथून. भक्तीच्या जोरावर देवाला सुद्धा राक्षसांनी वाकवलं आणि देव सुद्धा राक्षसांची भक्ती पाहून खुश झाला. राक्षसांनी सुद्धा देवाची भक्ती केली. तुम्ही आम्ही तर माणसे आहेत. नामस्मरणाच्या जोरावर आपण सुद्धा देवाला वाकवू शकतो हो. आपल्या सुद्धा साधू संतांनी देवाला वाकवलंच नाही हो. आमच्या काही साधू संतांनी एवढं वर्णन केलं. बांधलं देवाला बांधलं. आमच्या जनाबाईनं तर बांधून टाकलं देवाला. कोंडून टाकलं. हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला धरील पंढरीचा चोरे. धरील पंढरीचा चोरे. धरील पंढरीचा
चोर धरिला पंढरीचा चोरा धरिला पंढरीचा चोरा धरिला धरिला पंढरीचा चोरा धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. भक्तीच्या जोरावर देव राक्षसांच्या घरी देखील नांदतो आणि आपल्या भक्तांच्या घरी देखील नांदतो. त्या जनाबाईला सगळे कामं करू लागायचे देवानं, दळू लागायचं. नाथाच्या घरी कावडीनं पाणी भरलं का? कारण ती भक्ती पाहिल्याच्या नंतर. चला आता आपण 8व्या स्कंदामध्ये अध्याय 24व्या मध्ये आहोत. मत्स्य अवताराची कथा येते. देवाच्या 24 अवतारांच्या कथा आपल्याला भागवतामध्ये ऐकायला मिळतात. भरपूर कथा आपण ऐकल्या. समुद्र मंथनामध्ये देवाचे 2-3 अवतार झाले. जो कासवाचा अवतार देवानं धारण केला, मोहिनी अवतार पाहिला, त्याच्यानंतर वामन अवतार पाहिला. आता आपण बळीसाठी धारण केलेला. आता मत्स्य अवताराची कथा थोडक्यात सांगतो. आपल्याला कृष्ण जन्मापर्यंतची कथा ऐकायची आहे. कृष्ण जन्मापर्यंतची. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, मागच्या कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपेमध्ये असताना ब्रह्म नावाचा प्रलय झाला आणि त्यावेळेस झोपेमध्येच ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि ते वेद हैग्रीव नावाच्या राक्षसानं चोरून नेले. त्यावेळी सत्यव्रत नावाचा राजा होता. सत्यव्रत राजा. हो. तत्र राजर्षि कश्यी नामा सत्यव्रतो महाना नारायण परदेत्यव्यक्त तपसः सत्निराणा. सत्यव्रत नावाचा राजा, सत्यव्रत म्हणू तो राजा आहे आणि तो तप करत होता. कसं तप करायचा? फक्त पाणी पिऊन तप करायचा. म्हणून त्याला सत्यव्रत मनू म्हटलेले. सत्यव्रत मनू. तो तप करत असताना एके दिवशी कृतमाला नावाच्या नदीच्या किनारी, ऐका, कृतमाला नदीच्या किनारी तप करत होता. ती कृतमाला नदी कुठं आहे? त्रिवेंद्रम. त्रिवेंद्रम हे ठिकाण कुठं आहे? जे तीर्थयात्रेला जातात त्यांना माहीत. मी इथून सांगून काय उपयोग आहे का? बरोबर आहे. त्रिवेंद्रम. आंध्र प्रदेशामध्ये येते का सावकार? तामिळनाडूमध्ये येते? आंध्रामध्ये आहे का? हा, आंध्रामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये त्रिवेंद्रमच्या ठिकाणी ती कृतमाला नदी आहे. आणि त्या त्रिवेंद्रमच्या बाजूला नदीमध्ये तर्पण करत असताना, अर्घ्य देत असताना, मी सांगितलं नदीमध्ये कसं अर्घ्य द्यायचं, असं पाणी गोळा करून असं ओंजळीत धरून सूर्यासमोर सोडायचं. तसं तर्पण करत होता, अर्घ्य देत होता सूर्याला. आणि त्यावेळेला त्याच्या ओंजळीमध्ये एक मासा आला आणि त्या माशानं माणसाच्या, मनुष्याच्या आवाजामध्ये विनंती केली, हो मला वाचव, मला या नदीमध्ये ठेवू नको, मला इथून घेऊन चल. माणसाच्या आवाजामध्ये तो मासा त्या सत्यव्रत मनूला बोलू लागला, मला इथून बाहेर ने. त्यानं तिथून ते मासा घेतला, आपल्या कमंडलूमध्ये आणला. कमंडलूमध्ये आणला. एका रात्रीमध्ये कमंडलूमध्ये ते मासा कमंडलूच्या बरोबर मोठा झाला. एका रात्रीत मोठा झाल्यावर त्यानं विचार केला, या कमंडलूमध्ये असा किती वेळ ठेवायचा? मग एका तलावामध्ये सोडला. तलावामध्ये सोडलेला मासा एका दिवसात मोठा झाला. अजून मोठा दिसू लागला. म्हणला इथं याला कसं ठेवता येईल? त्यानं तो मासा नदीमध्ये नेऊन सोडला. नदीमध्ये सुद्धा तो विशाल देह धारण केलेला मासा मावेनासा झाला. मग त्यानं तो समुद्रामध्ये नेऊन सोडला. समुद्रात नेऊन सोडल्यावर माणसाच्या आवाजामध्ये त्या माशानं त्या सत्यव्रत मनूला सांगितलं, हे सत्यव्रत मनू, लवकरच खूप मोठा जलप्रलय होणार आहे. जलप्रलय. ऐका, हे असे प्रलय एका पाठोपाठ एक या पृथ्वीवर होत आलेले आहेत. ही पृथ्वी काय तुमच्या मते काय आपणच फक्त या पृथ्वीवर पहिल्यांदा आलेलो आहेत का? नाही.
असा कित्येकदा या पृथ्वीवर मानवी संस्कृती उदयास आलेली आहे आणि ती नष्ट झालेली आहे बऱ्याच वेळेस. आज आपण ज्या जमिनीवर राहतो इथे काही काळापूर्वी पाणी होतं, पाणी समुद्राखाली ही जमीन होती. समुद्राखाली हीच जमीन नाही, हिमालय पर्वत सुद्धा एकेकाळी पाण्याखाली होता. नुसता हिमालय नाही, जे जगातील सर्वात उंच शिखर म्हटलं जातं एव्हरेस्ट, त्या एव्हरेस्टवर सुद्धा एव्हरेस्टवरच्या खडकाचं परीक्षण केल्याच्या नंतर सुद्धा असा शोध लावलेला आहे शास्त्रज्ञांनी की इथं हे खडक सुद्धा एकेकाळी समुद्राच्या पाण्यापासून बनलेले आहेत. आता मला सांगा, एव्हरेस्टवरच्या खडकांमध्ये समुद्राचे क्षार मिळावेत का? ही पृथ्वी एकेकाळी सगळी जलमग्न होती आणि अशी एकदाच नाही, एका एका कल्पाच्या नंतर प्रत्येक वेळेला तो प्रलय होत असतो. प्रत्येक कल्पाच्या शेवटी प्रलय होतो. आता देखील प्रलय होणार आहे. कधी सांगितला तो? ब्रह्मदेव झोपेत असताना ब्रह्म नावाचा प्रलय झालेला आहे, ब्रह्म नावाचा, आणि त्या प्रलयातून ह्या सृष्टीची निर्मिती झाली. असे प्रलय होत राहतात. प्रलय म्हणजे सुनामी सारखे. सुनामी आल्यावर काही ठेवते का समुद्राच्या काठावर? काही तशी सुनामी येत राहती, पण कधी येते? दरवर्षी नाही, कल्पाच्या शेवटी, कल्पाच्या शेवटी. चला, तो मासा सांगू लागला त्या सत्यव्रत मनूला, लवकरच खूप मोठा जलप्रलय होणार आहे. त्यावेळेला तू राजा, सगळी सृष्टी नष्ट होणार, पण तू माझ्या या माशाचे जे कल्ले असतात त्याला आपण शिंग म्हणतो, त्या माझ्या कल्ल्यांना, शिंगाला तुझी नाव बांध आणि या सगळ्या सागरातून, त्या प्रलयातून मी तुला तरुण नेईल. मग त्यावेळेला सत्यव्रत मनू त्या प्रलयामधून त्या माशाच्या शिंगाला नाव बांधली आणि त्या समुद्रातून फिरताना त्या मत्स्यानं सत्यव्रताला उपदेश केला. उपदेश प्रलयाच्या वेळी नावेमधून फिरताना त्या माशानं सत्यव्रत मनूला केलेला उपदेश, त्यालाच मत्स्य पुराण असं म्हणतात. ऐका, या कथा तुम्हाला कोणीही सांगत बसणार नाही, कारण वेळ जाते याच्यामध्ये. आणि रंगत नाहीत, रंगत नाहीत म्हणजे 4-2 किलो रंग आणून त्या महाराजांना टाकायचा. पण लक्षपूर्वक ऐकू लागले श्रोते की मला वाटतं अशा कथा सांगाव्यात, कारण ह्या कथा कुठं कोणाला ऐकायला मिळत नाहीत जास्त. चला, त्याला मत्स्य पुराण म्हणतात. मत्स्य पुराण कोणाला सांगितलं? एका माशानं, मासा म्हणजेच तो नारायण परब्रह्म होते, आणि त्यांनीच ते मत्स्य पुराण सत्यव्रत मनूला सांगितलं. प्रलय काळ संपला, प्रलयाचा काळ संपला. ब्रह्मदेव झोपेतून उठले तेव्हा भगवंतानं हैग्रीव असुराला मारलं. हैग्रीव नावाचा जो राक्षस होता, त्यानं जे वेद चोरून नेले होते, त्या हैग्रीव राक्षसाला, असुराला मारलं, आणि चोरलेले जे वेद होते ते ब्रह्मदेवाला पुन्हा परत दिले. बोलिये मत्स्य भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. टाळी टाळी सगळ्यांनी एका तालामध्ये टाळी वाजवायची. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी
शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग हो लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद टाळी 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 लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद रखुमाई पांडुरंग हरी बोल. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग हो राधा गोविंद रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे भगवंताच्या अवताराच्या कथा आपण ऐकत होतो. भरपूर अवतार ऐकले. कासवाचा अवतार पाहिला, मोहिनीचा पाहिला, माशाचा मत्स्य अवतार पाहिला. आता 9व्या स्कंदामध्ये एक कथा येते आणि ती योगायोगानं कथा आज आली. योगायोग का? कारण आज एकादशी आहे. काय आहे माय? एकादशी. एकादशी आणि दुप्पट खाशी तरी धरली पाहिजे. साधू संतांनी सांगितलं खा बाबा, कारण आजकाल सहन होत नाहीत उपास लोकायला. कोणाला कमरेचा गाप, कोणाला मानचा गॅप, कोणाला गुडघे दुखी, कोणाला काय काय सहन होईना तो उपास. पण धरा ढोरावणी चर पण एकादशी धर म्हणतात. अंबरीश नावाचा एक राजा होता. अंबरीश भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यानं एकादशी व्रत केलं. एकादशी व्रत. हो. शुकाचार्य महाराज भागवतामध्ये त्या अंबरीश राजाचं वर्णन करताना म्हणतात, अंबरीशो महाभागा सप्तद्वीपवतीं मह्यो अव्ययां मंचसीयं लब्ध्वा विभमचता तुलम भुवि. जो अंबरीश नावाचा राजा आहे, त्या अंबरीश राजानं 1 वर्षापर्यंत द्वादशीचं व्रत केलं, म्हणजे एकादशीचं व्रत केलं. 1 वर्ष समजा आजपासून पुढच्या याच एकादशी पर्यंत व्रत केलं. आणि त्याचा आता सांगता उद्यापन आहे त्याच्या व्रताचं, एकादशी व्रताचं. त्यावेळेला दुर्वास नावाचे ऋषी आले. दुर्वास नावाचे ऋषी भोजनासाठी आले. बार्शीच्या दिवशी द्वादशीला आले आणि राजवाड्यामध्ये सांगितलं, राजा अंबरीशा मला भोजनदान दे. ते म्हणले ठीक आहे, माझी जेवणाची वेळ आता होतच आली. म्हणले उपास सोडणार आहे मी. उद्या सकाळी सोडायचा असतो ना द्वादशीचा. मी देखील उपास सोडणारच आहे. सोडू म्हणले, सोबतच उपास जेवण करू. दुर्वास ऋषी म्हणले मी जरासं नदीवर नित्यकर्म आटोपून येतो. नदीवर गेले दुर्वास ऋषी स्नान संध्येसाठी, नित्यकर्मासाठी. पण बराच उशीर झाला, खूप उशीर झाला. दुर्वास ऋषी काय परत येईनात. इकडं अंबरीश राजा, त्याचा नित्यनेम होता द्वादशी व्रत सोडायचा. पण बराच वेळ झाला, आलाय नाही, दुर्वास ऋषी आले नाही. म्हणून त्या अंबरीश राजानं फक्त पाणी पिलं. बाबा फक्त पाणी पिलं, जेवण बी नाही केलं, फक्त पाणी पिलं. आणि पाणी पिल्यावर लगेच 5व्या मिनिटाला ते दुर्वास ऋषी आले. काय राजा, अरे मला माझ्या सोबत जेवण देतो म्हणून थांबला होतास आणि मी येण्याच्या आधीच जेवलास. मी यायच्या आधी जेवलास. अरे अतिथीला जेवण द्यायच्या अगोदर तूच जेवलास.
ऋषीनं दुर्वास ऋषीनं एक जटा उपटली आणि त्या जटेतून एका कृत्याची निर्मिती केली. कृत्या माग लागली अंबरीशाच्या, पण तिथे अंबरीश राजाचं काही वाकडं केलं नाही. मग अंबरीश राजानं ध्यान लावलं आणि भगवंताचं स्मरण केलं. भगवंतानं सुदर्शनाच्या साह्यानं, सुदर्शन चक्राच्या साह्यानं त्या कृत्येला जाळून टाकलं आणि ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या मागं लागलं. दुर्वास ऋषी तिन्ही लोकात फिरतात, पण तीनही लोकांमध्ये कोणीही त्या दुर्वास ऋषीला वाचवू शकत नाही. सगळ्यांनी सांगितलं, ज्या अंबरीश राजाला तू जाणून बुजून त्रास दिलास, पुन्हा त्या अंबरीश राजाला शरण जा. अंबरीश राजाच्या जवळ पुन्हा ते दुर्वास ऋषी आले आणि हात जोडून उभं राहिले. हो राजा, मी जाणून बुजून तुला त्रास दिला, जाणून बुजून तुझी परीक्षा पाहिली, मला माफ कर. असं एकादशी करणाऱ्याचं महात्म्य, एकादशी व्रताचं महात्म्य. आणि ती आज योगायोगानं आज एकादशीच्या दिवशी कथा आली. म्हणून मायबाप हो, एकादशी व्रत करत जा. एकादशी व्रत हो काय फार अवघड नाहीये. आजकाल खायला भरपूर काही आलंय बाजारामध्ये. फळं खा, केळं खा, सफरचंद खा, साबुदाणा खा, भरपूर काही आहे खायला. पण 15 दिवसाला एक एकादशी येते, तेवढं एकादशी व्रत मात्र करत जा. चला, 9व्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये गंगा अवतरणाची एक कथा आलेली आहे. गंगा अवतरणाची आपल्याला कृष्ण जन्माच्या कथेपर्यंत जायचंय. गंगा अवतरणाची एक गोड कथा आहे, तेवढी कथा सांगतो थोडक्यामध्ये आणि नंतर मग पुढे आपल्याला कथा पाहायचीच आहे कृष्ण जन्माची. हो, एक सगर नावाचा राजा होता आणि त्या सगर नावाचा राजा गुरुच्या उपदेशानुसार त्यानं अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ, आणि त्या अश्वमेध यज्ञाचा जो घोडा आहे, यज्ञाचे प्रकार आहेत, त्या अश्वमेध यज्ञामध्ये एक घोडा सोडला जातो. घोडा, आणि त्या घोडा काहीनं चोरून नेला, काही जणांना, आणि नेऊन चोरून बांधला कपिल नावाच्या साधूच्या आश्रमामध्ये. कपिल साधूच्या आश्रमामध्ये बांधला. 60,000 पुत्र होती त्या राजा सगराला. मी कालच मला वाटते कालच सांगितलं, कोणाला 100 पुत्र, कोणाला 1000 पुत्र. या राजाला 60,000 पुत्र, सगर राजाला 60,000 पुत्र गेले त्या कपिल मुनीच्या आश्रमात. आणि विचारलं त्या कपिल महाराजाला, काय हो महाराज आहेत तुम्ही, आणि आमचा घोडा चोरून आणला तुम्ही यज्ञाचा? अंगावर मारायला धावून गेले. त्याच वेळेला त्या साधूनं, कपिल साधूनं हातातलं भस्म घेतलं आणि त्या सगळ्या 60,000 पुत्राच्या अंगावर टाकलं आणि ते सगळे पुत्र राख होऊन जागेवर पडले. राख होऊन 60,000 पुत्र राख झाले, जागेवर पडले. सगर राजाची दुसरी पत्नी केशिनी, तिचा पुत्र अंशुमान, त्या अंशुमानाचा पुत्र दिलीपचा पुत्र भगीरथ, असे बरेच राजे झाले. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले त्या पुत्रांना उठवण्यासाठी. 60,000 जे मुलं सगर राजाचे राख होऊन पडले होते, त्यांना उठवण्यासाठी काय अट होती? गंगा आणावी लागेल. गंगा, स्वर्गात राहणारी ती गंगा. कशी आणायची? एक राजा होऊन गेला त्याच सगराच्या वंशामध्ये, त्याचं नाव भगीरथ. त्या भगीरथानं प्रयत्न केले, मोठं कठोर तप केलं आणि त्यानं त्या गंगेला प्रसन्न करून घेतलं. ही कुठून निघालेली आहे गंगा? भगवान श्री नारायणाच्या पायाच्या अंगठ्यापासून तिचा जन्म गंगेचा. आणि त्या गंगेला प्रसन्न केलं. ती म्हणली, येते, पण आले मी जर सरळ स्वर्गातून खाली पृथ्वीवर जर आपटले तर पृथ्वीला पार करून खाली जाईल म्हणले मी पाताळात, रसातळाला. मग माझा वेग कोणीतरी सावरायला पाहिजे. शंकराला विनंती करा. मग भगीरथानं पुन्हा शंकराची आराधना केली, उपासना केली आणि ती जटा डोक्यात धारण केली. स्वर्गातून गंगा सरळ कुठं आली? शंकराच्या जटेमध्ये. आणि ती शंकराच्या जटेतून आलेली गंगा गंगोत्री पासून वाहत येते. गंगोत्रीपासून मग त्या ठिकाणी गंगेला आणायला भाग पाडलं भगीरथानं. ज्या ठिकाणी 60,000 पुत्र त्या सगर राजाचे राख होऊन पडले होते, तिथं आणल्याच्या नंतर त्या राखेला स्पर्श झाल्याबरोबर सगळ्या त्या पुत्रांना, 60,000 पुत्रांना मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली. म्हणूनच मला सांगा, आपण म्हणतो माणसाचं जे हाडं आहेत, हाडं माणूस मेल्याच्या नंतर ते हाडं कुठं नेले पाहिजे? गंगेला. आपण म्हणतो गंगेला नेले पाहिजे. का नेले पाहिजे?
कारण मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. तुम्हा आम्हाला मिळालेली माहीत नाही, पण सगर राजाच्या 60,000 पुत्रांना एका क्षणात मुक्ती मिळाली होती, हे त्याचं प्रमाण आहे. म्हणून आपण त्याचं अनुकरण म्हणून आज आपण आपले हाडं, आपल्या पूर्वजांचे हाडं, आपले हाडं नाही, आपल्या पूर्वजांचे, वाडवडिलांचे, आपल्या वाडवडिलांचे हाडं काशीला अस्थी नेतो आपण. काशीला म्हणा, कोणी हरिद्वारला जाईल, कोणी संगमाच्या ठिकाणी प्रयागराजला जाईल, तिथं जाऊन आपण श्राद्ध कर्म करतो. त्यामागं कारण हे की 60,000 पुत्रांचा उद्धार एका क्षणात होतो. मग तुमचं आमचं नाव नाही व्हायला काय झालं? चला, फक्त स्पर्श झाला, स्पर्श झाल्याबरोबर त्यांचा उद्धार झाला. यजल स्पर्श मात्रेण, यज्जल स्पर्श मात्रेण ब्रह्मदंड हतापे सगरात्मजा दिवं जगमु केवलम देह भस्मवे. गंगाजल, फक्त त्या गंगाजलाचा स्पर्श झाल्याबरोबर, शरीराच्या राखेला स्पर्श झाल्यानं सगराच्या सगळ्या पुत्रांना मुक्ती मिळाली. मग मला एक सांगा, गंगेमध्ये जर स्नान केलं तर किती पुण्य मिळत असेल? किती पुण्य मिळत असेल? आपल्या नुसत्या राखेला स्पर्श झाला तर मोक्ष मिळतो. मग त्या गंगाजलाचा स्पर्श जर शरीराला झाला तर, गंगाजलाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, जे गंगेचं शुद्ध जल पाणी आहे त्याला नुसतं पाणी नाही म्हणायचं, त्याला गंगाजल म्हटलं जातं. आणि तिथं गेल्याच्या नंतर काशीला संगमावर तिथं नुसतं त्याला आपण गंगेला नदी नाही म्हणू शकत. ते लोक लगेच म्हणतात गंगाजी कहिए, गंगाजी बोलिये, गंगाजी का जल. नदीचं पाणी आपण असं म्हटलं ना, रागावतात लगेच. गंगाजी का जल. त्या गंगेमध्ये स्नान केल्यानं अनेक पापापासून मुक्ती मिळते. म्हणूनच तिथं कल्पवास म्हटल्या जाते. आता 14 तारखेपासून, मकर संक्रांतीपासून तिथं कुंभमेळा चालू होते, कुंभमेळा. आणि 1 महिन्यापर्यंत तिथं गंगेमधल्या स्नानाला अतिशय महत्व आहे. आणि तिथं त्या क्षेत्राच्या ठिकाणी राहणं, म्हणजे कुंभाच्या ठिकाणी राहणं, प्रयागला राहणं अतिशय पुण्यदायी मानलेलं आहे. 1 महिन्यापर्यंत तिथं अनेक साधू संत ऋषीमुनी 1 महिना राहतात. आणि आपल्यासारख्याला सुद्धा राहण्यासाठी व्यवस्था केली आहे उत्तर प्रदेश सरकारनं. 1 महिना तिथं राहिलं तर फार मोठं पुण्य आहे असं समजल्या जातं. तो कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो, त्याला महाकुंभ म्हटले, महाकुंभ. तो आता यावर्षी 14 तारखेला सुरू होतोय. तर ज्यांना गंगेत स्नान करण्याची इच्छा आहे जाऊ शकता. चला एकदा भजन करू, पुढची कथा ऐकू. श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री
भजमन श्री राधे श्री राधे गोविंदे भजमन श्री भजमन श्री राधे बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे श्याम। श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या वेगवेगळ्या अवताराच्या कथा आपण पाहत असताना आता पोहोचलोत आपण 10व्या स्कंदामध्ये दशम स्कंद। हो चला, दशम स्कंद म्हटलं की कथा येते प्रभू राम अवताराची। हो, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम। राम प्रभूची जी ही कथा आहे, जीवनातल्या सगळ्या दुःखांच्या वजाबाकीचं गणित शिकण्याची कला म्हणजे रामकथा आहे। काय म्हणतोय लक्षपूर्वक आहे का? एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजींचं चरित्र जीवाचं कोटी कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची सर्व व्यथा दूर करणारी कथा म्हणजे रामकथा आहे। जीवनातल्या सगळ्या दुःखांच्या वजाबाकीचं गणित शिकण्याची कला म्हणजे ही रामकथा आहे। आणि अशी ही गोड पवित्र पावन सुरस अशी ही रामकथा भागवतामध्ये थोडी संक्षिप्त रूपाने येते, म्हणजे थोडीशी दिलेली आहे, जास्त नाही। त्याच्या मागे कारण दोन तीन कारण आहेत। कारण रामायणाचं वर्णन दुसऱ्या अनेक ग्रंथामध्ये भरपूर आलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये एक भागवतामध्ये रामकथा कमी दिलेली असेल कदाचित। आणि दुसरा एक भाव असा की रामाच्या अवतारानंतर लगेच कृष्णाचा अवतार होणार आहे आणि व्यास महर्षीला एवढी घाई झाली होती कृष्ण अवताराचं वर्णन करण्याची, राम अवतार त्यांनी शॉर्टकटमध्ये सांगितलं। शॉर्टकटमध्ये फार थोडंच चरित्र आलेलं आहे राम अवताराचं। हो, 2-3 कारण आहेत। मी देखील थोडंसंच सांगणार आहे, जास्त नाही सांगणार। का नाही सांगणार? कारण मला रामकथा जर मी एकदा चालू केली तर ती कथा सांगायला मला 7 दिवस लागतात। माझा मुख्य विषय रामायणाचा सुद्धा आहे, रामकथा सुद्धा मी 7 दिवस सांगतो। आणि अशी सांगतो, महिला मंडळीचा अर्धा पदर रोज अर्धा तास रडून रडून भिजते कंडक्टर साहेब। अर्धा पदर रोज अर्धा तास महिला मंडळीचा रडून, कारण ते सीतेचा वनवास, रामप्रभूचा वनवास, ते काही आई साहेबांना केलेला छळ, रावणानं सीतामाईला चोरून नेणं, हे सगळे प्रसंग 7 दिवस चालतात। 7 दिवस तो जटायू, तो विभीषण, तो हनुमंत। पण इथं भागवतामध्ये तेवढं विस्तारानं नाही सांगता येत, थोडक्यामध्ये रामायण सांगावं लागतं। हो, आपल्याकडे रामायण भरपूर आलेले आहेत बरं का। त्याच्यामध्ये एक श्लोकी रामायण सांगतो, एका श्लोकामध्ये पण ताकापुरतं रामायण म्हटले त्याला। किती? ताकापुरतं म्हणजे आमच्या महिला मंडळी जातात शेजारणीच्या इथं ताक मागायला, असं पाठीमागं तांब्या घेऊन जातात आणि शेजारणीच्या डायरेक्ट किचन मध्येच, माय काय फरशी चमकायली ग तुझी, काय भांडेन कशानं घासलेत, आणि मग लगेच म्हणते आज ताक केलंय वाटतंय तुझ्याजवळ, मग दे बरं जरा असं तांब्या भर। म्हणजे कामापुरती स्तुती करायची, तेवढ्यापुरतं रामायण एका श्लोकामध्ये। आदो राम तपोवनाधिगमनो हत्वा मृग कांचनो वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चाद रावण कुंभकर्ण हरणं एतादि रामायणं। एका श्लोकामध्ये बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय। एका श्लोकामध्ये जे रामायण वर्णन केलेले ते कसं वर्णन केलं सांगतो। महत्वाच्या घटना, सगळे पोथीचे वाचक आहेत। सावकारीने सुद्धा असं म्हणतात 25 वर्ष पोथी वाचली। किती वर्ष? 25 वर्ष पोथीचे वाचक राहिलेत, माहित आहेत सगळ्या घटना। अदो राम तपोवनाधिगमनम, राम प्रभू वनाला निघाले आणि खऱ्या रामायणाची सुरुवात तिथून तर आहे। हत्वा मृग कांचनम, एक सुवर्ण हरिण, सोन्यासारखं हरिण
वैदेही हरणम, ते हरणाला पाहिलं सीतामाईला चोरून नेलं. जटायू मरणम, सुग्रीव संभाषणम, जटायूचा त्या ठिकाणी मरण सांगितलं, सुग्रीवासोबत मैत्री सांगितली, बालीचा वध सांगितला, बाली निर्दनम, समुद्र तरणम, समुद्राच्या जवळ गेले तिथं सेतू बांधला, लंकापुरी दहनम, लंकापुरी जाळली, पश्चात रावण कुंभकर्ण हे सगळे मेले. आणि येतादी रामायणम, पुन्हा रामप्रभू अयोध्येत आले आणि सिंहासनावर बसले. हो, गोड रामप्रभूची कथा आहे. रामप्रभूची कथा म्हणजे रघुवंशाची कथा आहे. हो, सूर्यकुळामध्ये, अजिराजाच्या कुळामध्ये, दशरथाच्या अयोध्येमध्ये हो सगळा आनंदी आनंद आहे. पण राजाला सांगितलं एक दुःख आहे, एक दुःख, पोटी संतान नाही. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, 3 राण्या आहेत, पण एकीच्याही पोटी संतान नाही. काय करावं? आपले गुरु वशिष्ठ, त्या वशिष्ठ गुरुला सल्ला विचारला. अरे प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. इच्छा तेथे मार्ग म्हटलंय, कदाचित खरं बी असेल. एक यज्ञ करावा लागेल, पुत्रकामेष्टी यज्ञ कर राजा. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ कसा केला? 3 शिकारी कराव्या लागतील. 3 शिकारी. राजा दिवसभर फिरतोय वनात, वन फिरतोय, पण शिकार नाही सापडत. रात्रीची वेळ, राजानं संकल्प केला उद्यापासून यज्ञाला सुरुवात करायची, शिकारी आजच कराव्या लागतील. मग एका उंच झाडावर राजा चढून बसला जंगलामध्ये, नदीच्या काठावर, आणि वाट पाहतोय. कशाची? शिकारीची. आता येईल शिकार, मग येईल शिकार, पण शिकार काय आली नाही. त्या रस्त्यानं मात्र काशी यात्रेला निघालेला श्रावण बाळ आई बापाला आपल्या कावडीमध्ये बसून आला. आणि आई बापानं सांगितलं, दिवसभर तहानेने व्याकुळ झालेले ते आई बाप सांगतात, श्रावणा बाळा एकदा पाणी पाज रे, पाणी पाज, खूप तहान लागली बाळा. कावड अडकवली एका झाडाला, आणि अडकवलेली कावड ठेवली, आणि एक कमंडलू घेतला, झारी घेतली पाण्यासाठी, आणि पाण्यासाठी शोधत तो श्रावण बाळ त्याच नदीवर आला ज्या ठिकाणी राजा दशरथ एका झाडावर शिकारीच्या शोधात बसला होता. श्रावणानं पाणी पाहिल्याबरोबर धावत पाण्याजवळ गेला, आणि पाण्याजवळ गेल्याच्या नंतर 2 घोट पाणी स्वतः ओंजळीनं तो बाळ श्रावण पिला. पण त्याच वेळेला आठवण झाली, अरे आपले आई बाप पाण्याची वाट पाहत बसलेले. पाणी नेलं पाहिजे आई बापाला. आपण जर इथं पीत बसलो तर वेळ लागेल. तो कमंडलू ती झारी पाण्यामध्ये बुडवली, आणि अशी बुडवून सरळ केल्याच्या नंतर पाण्यातून बुडबुड असा आवाज झाला, बुडबुड्यांचा आवाज झाला. तोच आवाज ऐकला झाडावर बसलेल्या त्या राजा दशरथाने. राजाला वाटलं शिकार आलेली आहे पाणी पिण्यासाठी. भात्यातून एक बाण काढला, तो लक्षवेधी बाण धनुष्यावर चढवला, आणि त्या दिशेनं सोडला ज्या दिशेनं पाण्यातून आवाज आला होता. सू करत तो बाण आला, आणि बाळ श्रावणाच्या छातीत घुसल्याबरोबर आई ग आवाज दिला श्रावणानं. कोणी मारला बाण? कोणी मारला? रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो श्रावण बाळ पडलेला आहे. आणि त्याच वेळेला विचार केला झाडावर बसलेल्या राजा दशरथानं, माझ्या हातून हे काय घडलं? अरे एक प्राणी मारायला आलो होतो, पण एक माणूस मारला. उडी मारली खाली झाडावरून, आणि त्या ठिकाणी राजा दशरथ आलेला आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी श्रावण बाळ पडले, कमरे एवढ्या पाण्यामध्ये, पाणी लाल बुंद झालेलं रक्तानं, आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो श्रावण बाळ पाडला. कोण तू मला विचारताय? तुम्ही कोण सांगा? मी अयोध्येचा राजा दशरथ. वा, बरंच नाव ऐकून होतो राजा तुझं. माझे आंधळे आई बाप सांगायचे, अरे पृथ्वीवर असा एक राजा होऊन गेला. पृथ्वीवर एक असा राजा आहे ज्याची मदत मागण्यासाठी इंद्र सुद्धा स्वर्गातून त्याच्या जवळ येतो. वा राजा वा, फार मोठा पराक्रम केला. अरे एका आंधळ्या आई बापाची काठी मारलीस राजा, काठी मारलीस. हात जोडले राजा दशरथानं, मला माफ कर श्रावणा, मी जाणून बुजून नाही मारला. मी माफ करेन राजा, मी माफ करेन, पण माझे आंधळे आई बाप माफ नाही करणार तुला. आई बाप कुठे आहेत? आई बाप त्यांना पाणी पाजण्यासाठी आलो होतो. माझी फक्त एक शेवटची इच्छा पूर्ण कर, माझ्या आंधळ्या आई बापाला पाणी पाज राजा. कमंडलू घेतला हातामध्ये, आणि पुन्हा एकदा त्या तडफडत असलेल्या श्रावण बाळाला वाकून नमस्कार केला. हो, त्या आई मात्र पितृभक्त श्रावणाला नमस्कार केला राजा दशरथानं. श्रावण बाळानं प्राण सोडला, आणि राजा दशरथानं कमंडलू पाण्यानं भरला, आणि त्या ठिकाणी आला राजा दशरथ ज्या ठिकाणी कावडीमध्ये आंधळे आई बाप विलाप करत होते.
काय हो, बराच वेळ झाला आपला श्रावण बाळ अजून परत आला नाही. फार भयानक जंगल दिसते. रात्रीचे रातकिडे ओरडत आहेत. जंगली श्वापद, वाघ, सिंह, अनेक हिंस्र श्वापदांचा आवाज येतोय कानावर. काही बरं वाईट तर झालं नसेल आपल्या बाळासोबत. ती श्रावण बाळाची आई आपल्या श्रावण बाळाच्या बापाला, दोघही आंधळे जन्मापासून, एकमेकाचा संवाद चालू आहे. काय हो, एखाद्या वाघा सिंहानं तर हल्ला केला नसेल? अगं काय बोलतेस तू? नीट बोल, शुभ बोल, चांगलं बोल. आपला पोरगा आहे ते. आणि आपण कुठं निघालो? विचार कर. आपण निघालो काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. आणि तो काशीचा विश्वनाथ आपल्या बाळाचे रक्षण नाही का करणार? आपल्या बाळाला कसं काही होणार? चांगलं बोल. नाही हो, मी आई आहे ना, आई. आणि आईला काळजी ही वाटणारच, म्हणून म्हणते. हो, आपल्या बाळाचं काही बरं वाईट तर झालं नसेल? हो. त्याच वेळेला पायाचा आवाज झाला आणि राजा दशरथ जवळ आलेला, कोणीतरी जवळ आलेलं आहे हे लक्षात आलं त्या आंधळ्या आईबापाच्या. त्याच वेळेला राजा दशरथ पुढे आला आणि कमंडलू पुढे धरला त्या आंधळ्या बापाच्या. हे घ्या पाणी, हे घ्या पाणी. कोण आहेस तू? त्यावेळेला सांगितलं, मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ, तू का आलास पाणी घेऊन? मोठ्या करारी आवाजामध्ये विचारलं. दशरथा, तू का आलास पाणी घेऊन? यावं लागलं मायबाप, मला यावं लागलं. असा कोड्यात बोलू नकोस, नीट काय ते सांग. माझ्या मुलाला एखाद्या जनावरानं तर हे अर्धवाक्य तिथंच तोडलं आणि सांगितलं राजा दशरथानं, जंगलातल्या जनावरांना नाही, या अयोध्येच्या पशून, या अयोध्येच्या जनावरानं राजा दशरथानं तुमच्या पोराला मारलं. माझ्या पोराला मारलं? अरे काय केलंस राजा तू? या आंधळ्या मायबापाची काठी हिरावून घेतलीस राजा. अरे मायबापाच्या कमरेत लाथा घालणारे पोरं आजकाल जन्माला आलेत राजा. पण ते पोरग, आम्ही त्याचे मुलं होतो, आम्ही त्याचे. हो, नात्यानं तो आमचा मुलगा, पण आम्ही त्याचे मुलं होतो राजा. सकाळी भल्या पहाटे उठून तो आमचा मुलगा स्नान आटोपून देवपूजा करून आमची सेवा करायचा, आंघोळ घालायची, स्वयंपाक करून आम्हाला जेवू घालायचं राजा. एके दिवशी संध्याकाळी पाय दाबत असताना मी इच्छा मनातली बोलून दाखवली, बाळा रे, जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यावं म्हणून निघालो होतो राजा काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. पण राजा, तू घात केलास. राजा दशरथ रडतोय आणि श्रावणाचे आंधळे आईबाप रडतायत. हो राजा, हे आंधळे आईबाप तुला श्राप देतात राजा, श्राप देतात. एक लक्षात ठेव, मरताना तुझ्याजवळ आज जसा आमच्या जवळ आमचा पोरगा नाही, आमचा वंश नाही, तसाच तुझ्याजवळ तुझा सुद्धा तुला पाणी पाजवणारा कोणी राहणार नाही. लक्षात ठेव राजा. तडफडत श्रावण म्हणत त्या आंधळ्या आईबापानं पाय घासत प्राण सोडला, पाय घासत. तीनही प्रेत एकत्र केले, तीनही प्रेत. तो नदीवर मरून पडलेला श्रावण बाळ आणि ते आंधळे आईबाप एकच चिता रचली, एकच. आणि त्या एकाच चितेवर तिघांनाही राजानं अग्निडाग दिला. 3 चिता एकत्र पेटवल्या आणि रात्रीच्याच वेळेला अंधारातच राजा दशरथ महालात परतले. महालात परतल्यावर कैकेयीच्या महालात गेले राजा दशरथ. दारावर थाप मारली, कैकेयी दार उघड. घाबरलेला आवाज ऐकला कैकेयीनं आणि धावत जाऊन दरवाजा उघडला. पाहतो तर राजा रडतोय. काय झालं मालक? दार बंद केलं आणि एखादा लहान मुलगा आपल्या आईच्या मांडीवर कुशीत शिरून रडावा तसा राजा दशरथ अयोध्येचा नरेश कैकेयीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागला. काय झालं? काही नाही राणी, जंगलातून जिवंत वापस आलो याचं दुःख वाटते. काय म्हणते? जंगलातून जिवंत आल्याचं दुःख वाटते. जंगलातून जिवंत आल्याचं. काय झालं? स्वतःला पोरग व्हावं याच्यासाठी जंगलात गेलो होतो. काय म्हणतोय राजा दशरथ? स्वतःला पोरग व्हावं याच्यासाठी जंगलात गेलो होतो, पण गेल्याच्या नंतर तिथं आंधळ्या आईबापाचं एकुलतं एक गोरगोमट पोरग मारून आलो राणी, मारून आलो. मग काय? आंधळे आईबाप पाय घासत मेले, मरताना श्राप देऊन मेले. काय श्राप? जसं आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतोय राजा, तसाच तू मरशील. मरताना तुझ्या जवळ सुद्धा एकही पुत्र राहणार नाही, पुत्राच्या वियोगानं मरशील. राजा झोपी गेला, पण कैकेयी मात्र डोक्यात विचार करते, पुत्राच्या वियोगानं ते जसे मेले तसाच दशरथ राजा सुद्धा पुत्राच्या वियोगानं मरणार.
पुत्राच्या वियोगानं. म्हणजेच राजा दशरथाला पुत्र मात्र होणार आहे. बस काही दिवसानंतर पुत्र कामेष्टी नावाचा तो यज्ञ केला आणि राजाला मग आता तीनही राण्या गर्भवती आहेत. गर्भवती कोणी केला यज्ञ ते फार मोठी कथा आहे आणि भागवतामध्ये तेवढी कथा येत नाही. त्याच्यामुळं मला हे धावत्या ओघामध्ये सांगणं भाग आहे. शृंग ऋषीच्या हाताने यज्ञ केला. जाबाली वशिष्ठ सगळे कात्यायन गौतम यज्ञ पार पडला. यज्ञातून यज्ञ भगवंत प्रगट झाले. पायस प्रसाद दिला. ते कैकेयीच्या हातातला प्रसाद घारीने उचलला. मग ते पिंड घारीने झडपिला. मग तो अंजनीने तो सेविला. मग अंजनीच्या तपासाठी आणि कोण आले पोटी? महारुद्र आले पोटी. बोलिये बजरंगबली भगवान की जय. त्या एकाच यज्ञाच्या प्रसादापासून सगळ्याचा जन्म आहे बरं का. रामप्रभूचा त्याच्यातूनच जन्म, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत सुद्धा त्याच प्रसादापासून जन्म आहे. आणि आता तीनही राण्या गर्भवती आहेत. बस डोहाळे विचारतायत राजा दशरथ. कैकेयीला डोहाळे विचारले. तिनं सांगितले आंबे खावेसे वाटतायत, चिंचा, बोरं. सुमित्रेला विचारलं. सुमित्रा म्हणली हो अजून काही काही खावंसं वाटते. मी काल सांगितलं महिला मंडळीला आजकालचे डोहाळे फार वेगवेगळेच लागायला लागलेत. मातीच खातात बायका, राखच खायला लागल्यात. हो हो विटा खायला लागल्यात. ते विटा जे बांधकामाच्या विटा असतात त्या कशा बनतात माहिती आहे का? कुठली तरी शेतातली आता शेतातली पण नाही, आता ते ऊसाच्या मळीपासून बनवायला लागलेत. ऊसाच्या मळीपासून राख आणि माती शेतातली. मी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर आमचे जवळेकर साहेब सावकार वसमतला, त्याला विचारलं बायका माती का खातात? म्हणले बायकाच्या ज्ञानात माती पडल्यावर माती खातात. आता काय सांगावं, माती खातात. लगेच कैकेयीला विचारलं, सुमित्रेला विचारलं, कौशल्येला डोहाळे विचारले राजा दशरथानं. हो कौशल्या तुझे डोहाळे सांग, काय खावंसं वाटते, काय करावंसं वाटते, काय? त्यावेळेला कौशल्याने सांगितलं डोहाळे कसे लागले पाहिजे, त्या कौशल्येसारखे लागले पाहिजे. ऐका कौशल्या काय म्हणते. आणि रे धनुष मारी रे राघवेण, 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 आणि रे धनुष मारी रे रावण. याला आवाज द्या जरा, आवाज द्या, इको द्या. आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण. लंका विभीषणा देव केली, लंका विभीषणा देव केली, लंका विभीषणा देव केले, लंका विभीषणा देव केले. आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण. आणि रे धनुष्य, आताच धनुष्य घ्यावा हातात, घोड्यावर बसावं आणि त्या दुष्ट राक्षसाचा, त्या रावणाचा वध करावा. डोहाळे लागले, डोहाळे कौशल्येला. कारण पोटामध्ये कोण वाढतोय? ब्रह्मांडाचा बाप, तो नारायण भगवंत. आणि ते तेज जेव्हा त्या कौशल्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. हो पहा तुम्ही, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. पाळण्यात नाही, त्याही अगोदर बाळाचे पाय हे जेव्हा बाळ आईच्या गर्भामध्ये तेव्हा त्या स्त्रीच्या डोहाळ्यावरून सुद्धा बाळाचे लक्षण दिसू लागतात. कारण पहा, आजकाल महिला मंडळी म्हणतात ते 7-8 महिने झाले की ते म्हणते बाळ पोटातून लाथ मारायले म्हणतात, बरोबर? आणि ते जन्माला आल्यावर मग लाताच घालते की. कारण महिला मंडळी
गर्भावस्थेमध्ये गर्भसंस्कार नावाचा एक आपल्याकडे संस्कार आहे, गर्भसंस्कार. जेव्हा महिला गर्भवती आहेत तेव्हा पूजा पाठ, काही धार्मिक ग्रंथाचं वाचन, काहीतरी चांगलं पाहणं, चांगलं वाचणं हे केलं पाहिजे. आजकाल घराघरामध्ये टी व्ही आहेत, प्रत्येक हातात मोबाईल आहे आणि मग ते हिंदी चित्रपट काही, मराठी चित्रपट काही, ते आंध्राचे चित्रपट तर टी व्हीवर 24 तास चालू आहेत. मग तेच हाणामारीचे चित्रपट. मग ते लाथा नाही घालणार तर काय घालणार? पोटात आहे तोपर्यंतही लाथा मारते आणि बाहेर आल्यावर एक मायबापावर लाथा घालते. म्हणून गर्भसंस्कार सांगितलेत आपल्याकडं. स्त्रीनं चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं लिहिलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, देवपूजा, धार्मिक कार्य हे केलं पाहिजे, तर संतती चांगली निर्माण होईल. संतती चांगली निर्माण करण्यासाठी चला, डोहाळे लागले होते जिजाऊला, जसे कौशल्येला लागले तसेच जिजाऊला सुद्धा लागले. जिजाऊला सुद्धा ज्या वेळेला छत्रपती शिवराय जिजाऊच्या गर्भामध्ये वाढत होते त्यावेळेला जिजाऊ मासाहेब स्वतः घोड्यावर बसायच्या, तलवार चालवायच्या, तलवार. लक्ष इकडे द्या. ए झिट्टूवाली काकू समोर बघ, मागं काय बघायली तूच समोरची, हा पिवळं शर्टवाली. हा स्वतः जिजाऊ घोड्यावर बसायच्या आणि तलवार चालवायच्या. आणि म्हणूनच तर तसे डोहाळे होते जिजाऊ आईसाहेबाचे, म्हणून तर शिवबासारखं रत्न जन्माला आलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवणे जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, वाघ शुभा जन्मला. घोड्यावर बसावं, तलवार चालवावी असे डोहाळे जिजाऊचे होते, म्हणून शिवबासारखं रत्न जन्माला आलं. हो, भगवान बाबांच्या जन्माची देखील तशीच कथा आहे बरं का. उद्या घेऊ, काय हरकत नाही, पण भगवान बाबाची पण जन्माची कथा तशीच आहे. सत्पुरुष जर पोटी जन्माला यायचा असेल तर आईनं काय करावं भगवान बाबाच्या चरित्रातून शिकता येईल. स्वतः भगवान बाबांची आई